असं म्हटलं जातं की काही जागा अशा असतात जिथे वेळ थांबते. अशा ठिकाणी एकदा आत गेलेला माणूस बाहेर कधीच येत नाही. ही कथा आहे अशाच एका जागेची, जिथे एक माणूस चुकून पोहोचतो आणि त्यानंतर सुरू होतो एक असा खेळ ज्यात नियम कोणाचे आहेत हे कोणालाच कळत नाही. कारण इथे फक्त अंधार नाही तर अंधारावर राज्य करणारी एक असुरी शक्ती आहे. नमस्कार, सिनेस्कोप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुपरस्टार मामुटी यांचा जबरदस्त रहस्यमय चित्रपट ब्रह्मयुगम. चित्रपट 17व्या शतकातील केरळ राज्याच्या दक्षिण मलबार मधील घनदाट जंगलातून सुरू होतो. पडद्यावर आपल्याला दोन माणसे रात्रीच्या वेळी या अंधाऱ्या जंगलात लाकडे एकमेकांवर घासून आग पेटवताना दिसतात. त्यांचं नाव आहे कोरा आणि थेवन. त्या काळात केरळमध्ये पोर्तुगीजांचं आगमन झालं होतं. ते स्थानिकांना पकडून गुलाम म्हणून त्यांचा व्यापार करत. त्या व्यापाऱ्यांपासून पळून थेवन आणि कोरा हे जंगलात लपले आहेत. हे दोघेही पानन म्हणजे गायक आहेत. त्यांना त्या जंगलाजवळ असलेल्या नदीच्या पलीकडल्या गावात जायचं आहे. त्या गावात थेवनची आई एकटी राहते, पण रात्र जास्त झाल्याने ते जंगलातच थांबण्याचा निर्णय घेतात. थेवन आग पेटवून शेकोटी बनवतो. दोघेही प्रचंड भुकेले आहेत. शेकोटी जळत असताना कोरा उठून लांब जंगलात आणि परत वर आकाशात पाहतो. आकाशातील चंद्राचा जंगलात थोडाफार प्रकाश पडला आहे. थेवन त्याला म्हणतो, अंधारात काय बघतोय? कोरा म्हणतो, इथं काहीतरी असल्यासारखं वाटते, तो आग नको विजू देऊ. दोघेही शेकोटी जवळ झोपतात. मध्यरात्री थेवनला अचानक जाग येते. तो बघतो की शेकोटी विजली आहे आणि कोरा तिथून गायब आहे. तो आसपास बघतो, कोरा त्याला दिसत नाही. तो त्याला आवाज मारतो, पण कोराकडून कोणताच प्रतिसाद येत नाही. रात्रीची भयान शांतता आणि रातकिड्यांच्या आवाजाने जंगल आणखीन भीतीदायक वाटत होतं. तशाच अंधाऱ्या जंगलात थेवन कोराला शोधायला निघतो. थोड्या अंतरावर कोरा एका ठिकाणी त्याला थांबलेला दिसतो. त्याच्या जवळ जाऊन थेवन त्याला विचारतो, इथं काय करतोय? पण कोरा काही उत्तर देत नाही. तो एका झाडाकडे एकटक बघत असतो. थेवनही ते झाड बघतो. काही क्षणात त्या झाडामागून एक स्त्री बाहेर येताना दिसते. हळूहळू चालत ती त्यांच्याकडे येते. तिचा चेहरा सामान्य स्त्री सारखाच, पायात पैंजण, शरीर अर्धनग्न, केस मोकळे सोडलेले. थेवन ओळखतो की ही यक्षिणी आहे. तिला पाहून थेवन मागे सरकतो. ती कोरा जवळ येऊन त्याला स्पर्श करते. थेवन कोराला जागा करण्यासाठी त्याला आवाज मारतो. यक्षिणी रागाने थेवनकडे बघते. थेवन घाबरून तिथून पळून जातो. ती कोराला संमोहित करून आपल्या मागे झाडाच्या बुंद्यात घेऊन जाते. तिथं ती त्याला जवळ घेऊन त्याच्या मानेत दात रोवून त्याचं रक्त पिते. प्रचंड वेदनेने कोरा जोरात किंचाळतो. पुढच्या दृश्यात थेवन एका मोठ्या दगडाच्या आडोशाला झोपलेला दिसतो. पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्याला जाग येते. तिथून उठून तो नदीवर जाऊन तोंड धुवून थोडं पाणी पितो. रात्रीतून नदीचा प्रवाह कमी झाला असेल असं त्याला वाटत होतं, पण नदी दुथडी भरून वाहत होती. अशा प्रवाहात नदीत जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. माघारी फिरण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने तो पुन्हा जंगलात जातो. जंगलात फिरताना त्याला एक पडका वाडा नजरेस पडतो. त्या वाड्यांना केरळमध्ये माना म्हणतात. हा वाडा पाहताच त्याच्या मनात एक भीती आणि अस्वस्थता येते. हा वाडा म्हणजे एक जुने मोठे घर आहे, जे कधीतरी खूप श्रीमंत आणि भव्य होतं, पण आता ते पूर्णपणे जुनाट आणि ओसाड झालं आहे. बाहेरून पाहताच दिसतं की भिंतीवर गवत आणि झुडपे वाढलेली आहेत. प्रकाश कमी आणि सावले जास्त. सतत पडणारा पाऊस असल्याने वाड्यात ओलसरपणा आणि थंडी जाणवते. थेवन घाबरत आत प्रवेश करतो, पण आत त्याला कोणी दिसत नाही. तिथे जवळ त्याला काही नारळ पडलेली दिसतात. त्यातलं एक फोडून तो खाऊ लागतो. तितक्यात त्याला शेजारच्या पडवीतून कोण आहे असा आवाज येतो. थेवन घाबरून पडवीत बघतो. तिथं त्याला एक माणूस अंधारात बसलेला दिसतो. थेवनला वाटतं तो मालक आहे. तो म्हणतो, माफ करा, मी जंगलात रस्ता हरवलो. भूक लागली म्हणून इथं आलो. मी जातो इथून. तो म्हणतो, थांब, भटकलेले सगळे लोक इथेच येतात. आता कोणता ऋतू सुरू आहे? थेवन सांगतो, नुकतीच कापणी संपून पावसाळा लागलाय. हे ऐकत तो माणूस पान सगळत बाहेर येतो. वाड्यातून पुन्हा एकदा कोण आहे असा दुसरा आवाज येतो. तोंडातलं पान थुंकत तो पडवीतला माणूस वाड्याच्या अंगणात जाण्यास निघतो. थेवनही त्याच्या मागोमाग जातो. दोघेही वाड्याच्या अंगणात थांबतात. आतून आवाज येतो, वाड्यात कोणीतरी आलं आहे, हे मला कळवलं का नाही? तो माणूस म्हणतो, हा इतर रस्ता चुकल्यामुळे आलाय. तेव्हा आपल्याला कळतं की वाड्याचा खरा मालक हा नसून पडवीतला माणूस याचा कामगार आणि स्वयंपाकी आहे. त्या स्वयंपाक्याचं ऐकून वाड्याचा मालक बाहेर येतो. त्याचं नाव आहे कोडुमन पोट्टी. तो आतून येताना थेवन हात जोडून मान खाली घालून थांबतो. मालक म्हणतो, खूप वर्षांनी इथं कोणीतरी आलंय, तुझं स्वागत आहे. तो मालक खुर्चीवर बसतो. मालक विचारतो, तू कोण आहेस? तो म्हणतो, माझं नाव थेवन असून मी एक पानन आहे. मी राजाच्या दरबारी त्याला सकाळी झोपेतून उठवण्यासाठी गात असे. युद्ध सुरू झाल्यामुळे मी पळून आलो. नदी भरल्यामुळे मला पलीकडे जाता आलं नाही. थेवन खाली बघून उत्तर देत असल्याने मालक म्हणतो, माझ्याकडे बघ. थेवन घाबरत मालकाकडे बघतो. वयाने वयस्कर झालेला, केस आणि दाढी राखाडी रंगाचे, दात काळे आणि विटलेले आहेत. डाव्या हातात अंगठी, पायात लाकडी पादुका आणि हातात छडी. अंगात जुनाट पारंपरिक मुंडू वस्त्र. चेहरा भेदक आणि डोळे रहस्यमय आहेत. तो नेहमी पान खातो. जेव्हा तो हसतो तेव्हा असं वाटतं की पुढे काहीतरी विचित्र घडणार आहे. मालक कोडुमन विचारतो, तुला माणके चरित माहिती आहे का? थेवन म्हणतो, हो, महालात मी रोज गात असे. कोडुमन म्हणतो, मग गाऊन दाखव. त्यावर स्वयंपाकी म्हणतो, हा खोटं बोलतोय. जर हा गायक असता तर याच्याकडे वाद्ययंत्र असायला पाहिजे होतं. ते कुठे? थेवन म्हणतो, ते महालात राहिलं. पळून येताना सगळं तिथंच सुटलं. आता माझ्याकडे फक्त गाणं राहिले. कीर्तन मला येत नाही, ते फक्त ब्राह्मणांना येतं. यावर कोडुमन म्हणतो, जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही, कर्माने ब्राह्मण होतो. ते जाऊ दे, मला गाऊन दाखव. थेवन सुंदर आवाजात गाणं म्हणून दाखवतो. कोडुमन म्हणतो, अतिउत्तम.
तू राजाच्या दरबारात असता तर त्याने तुला मोत्यांचा हार दिला असता. तुझं गाणं मला आवडलं, तू जेवणासाठी थांब. ठेवन म्हणतो, अनेक दिवसांपासून मी पोटभर नाही जेवलो. मालक म्हणतो, मला माहीत आहे, तू इथं कायमचा राहू शकतो. जेव्हा माझी इच्छा असेल तेव्हा मला गाणं ऐकव. ठेवन म्हणतो, मी इथं कायम राहू शकत नाही, मला इथून जावं लागेल. कोडूमन म्हणतो, माझी मदत नाकारलेलं मला आवडत नाही. तो स्वयंपाक्याला याला समजून सांग म्हणतो. स्वयंपाकी म्हणतो, मालक म्हणतायत तर राह इथं, वाद घालू नको. ठेवन म्हणतो, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मालक म्हणतो, तर मग ठीक आहे, ये आत. ठेवन म्हणतो, पण मी आत नाही येऊ शकत, मी कनिष्ठ जातीतला आहे. मालक म्हणतो, मी हे मानत नाही. तो त्याला अष्टदशकांडमधील दुसरं सुक्त म्हणून त्याचा अर्थ सांगतो. दारावर आलेल्या अतिथीचं स्वागत करा, मग तो उच्च असो वा नीच, ते सांगून त्याला आत ये म्हणतो. मालक स्वयंपाक्याला ठेवणसाठी एक खोली दे म्हणतो. स्वयंपाकी ठेवणला घेऊन खोली दाखवायला आत घेऊन जातो. ती खोली वाड्याच्या खूप आत अंधाऱ्या भागात असते. स्वयंपाकी खोली दाखवून म्हणतो, 6 पिढ्यांपूर्वी पोट्टीचे पूर्वज इथे राहायला आले होते, त्यांनी हे घर बांधलं होतं. ती समोर मोठी खोली आहे आणि शेजारी स्वयंपाक घर आहे. सूर्यास्तानंतर एक वेळ इथं जेवण बनवलं जातं. ठेवण त्या खोलीच्या डाव्या दरवाजातून बाहेर बघतो. स्वयंपाकी म्हणतो, तो आहे घराचा दक्षिण भाग, तिकडे जाण्यास मनाई आहे. स्वयंपाकी त्याला हे सांगत असताना वरच्या मजल्यावरील खोलीतून साखळ्या ओढल्यांचा आवाज येतो. ठेवण ते ऐकून वर पाहतो. स्वयंपाकी सांगतो, या वाड्याच्या अनेक खोल्या खूप वर्षांपासून बंद आहेत, त्यामुळे आधी ना ऐकलेले बरेच आवाज तुला ऐकू येतील. तू त्याकडे लक्ष देऊ नको आणि सारखे प्रश्न विचारू नको. स्वयंपाकी त्याला त्याची खोली दाखवतो. त्याला म्हणतो, ही खोली वाड्याचा भाग नाही, म्हणून तू इकडे तिकडे भटकू नको. चालताना फिरताना नेहमी सावध राहा. ठेवण म्हणतो, मी काही समजलो नाही. स्वयंपाकी सांगतो, तुझ्या आधी इथे एक वैद्य राहायचा. खजिना शोधत तो वाड्याच्या दक्षिणी भागात गेला. त्यानंतर तो पुन्हा कोणाला दिसला नाही, म्हणून सतर्क राहा. दुसऱ्या प्रसंगामध्ये कोडमन पोट्टी दिसतो, जो एका कोळ्याला जाळं विणताना बघत असतो. जणू हा वाडा म्हणजे कोळ्याचं जाळं आहे आणि इथे येणारा प्रत्येक जण त्यात अडकून स्वतःचा जीव गमावतो. इकडे ठेवण आंघोळ करून स्वतःला स्वच्छ करतो. रात्र होते. तो पुन्हा मालकासमोर सुंदर आवाजात गाणं म्हणतो. त्याचं गाणं ऐकत मालक झोपतो. गाणं संपल्यावर तो पुन्हा जागा होतो. ठेवणला म्हणतो, बोलण्यात माझ्याकडून एखादा शब्द जास्तीचा गेला असेल तर मला माफ कर. अनेक वर्षांपासून इथं कोण आलं नाही. तो ठेवणला जेवण कर म्हणतो. भूक लागल्याने ठेवण दिलेलं जेवण आदाशासारखं खाऊ लागतो. ठेवण म्हणतो, जेवण दिल्याबद्दल देवाची कृपा आहे. हे ऐकून कोडूमन पोट्टी चिडतो. तो म्हणतो, हे जेवण मी तुला दिलेलं असताना तू त्याचं नाव कशाला घेतो? ठेवण घाबरून म्हणतो, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला वाईट वाटल्यास मला माफ करा. दुसरीकडे स्वयंपाकी एका हातात दिवा आणि दुसऱ्या हातात जेवणाचं ताट घेऊन एका दरवाजापाशी येतो. दरवाजा उघडून पायऱ्याने तो वरच्या खोलीत जातो. ही तीच खोली आहे ज्या खोलीतून साखळी ओढल्याचा आवाज येत होता. ठेवण मध्यरात्री मशाल घेऊन वाड्याच्या पाठीमागे लघवी करण्यासाठी जातो. मशालीच्या उजाडात त्याला काही मातीचे ढिगारे दिसतात. ते नीट निरखून बघितल्यावर तिथं त्याला लोकांना पुरल्याचं दिसतं. तो घाबरून तसाच पळत परत वाड्याकडे येतो. पाय धुवून आपल्या खोलीत जातो. भीतीने घसा कोरडा पडल्याने पाणी पित असताना त्याच्या खोलीच्या वर पुन्हा त्याला साखळी ओढल्याचा आवाज येतो. ठेवण उत्सुकतेने वर कोण आहे हे बघण्यासाठी त्या खोलीकडे जायला निघतो. तो दरवाजा उघडून वर जातो. त्या खोलीत खूप सारे मडके लटकावलेले त्याला दिसतात आणि एका भिंतीवर कोडूमन पोट्टीचा फोटो लावलेला दिसतो. तो आणखी काय दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करतो. ते बघताना त्याचा पाय खाली ठेवलेल्या अन्नाच्या ताटाला लागतो. पाय लागल्याने त्यातलं अन्न सांडतं. घाबरून ठेवण मागे सरकताना साखळीत पाय अडकून खाली पडतो. ती साखळी आत दुसऱ्या खोलीत जात होती. त्या खोलीतून कोणीतरी ती साखळी ओढण्याचा प्रयत्न करत असतो. ते बघून ठेवण खाली पळतो. पुढच्या दृश्यात ठेवण आपल्याला खोलीत झोपलेला दिसतो. बाहेरच्या आवाजाने त्याला जाग येते. आवाज कशाचा आहे हे बघायला तो बाहेर जातो. बाहेर कोडूमन पोट्टी चौरंग खेळत बसलेला त्याला दिसतो. ठेवण त्याच्या जवळ जातो. कोडूमन त्याला खेळायला येतं का विचारतो. ठेवण म्हणतो, हो, मंदिरात अनेक वेळा खेळलो आहे. ठेवण पुढे म्हणतो, हा सगळा भाग्याचा खेळ आहे. यावर कोडूमन म्हणतो, याला फक्त भाग्य नाही बुद्धीही लागते. महाभारत ऐकलंय का? ठेवण म्हणतो, हो ऐकले, पण ते कपट होतं. कोडूमन म्हणतो, वेळ वाया घालवणं किती निरस आहे, त्यापेक्षा चौरंग खेळ उत्तम आहे, ये खेळू. ठेवण खेळायला बसतो. कोडूमन त्याच्या हातात फासे देऊन म्हणतो, तू खेळायला बसलास, पण खेळायच्या आधी काहीतरी पैज लावावी लागते, जसे की धन, आभूषण. ठेवण म्हणतो, माझ्याकडे काही नाही. कोडूमन म्हणतो, तुझ्याकडे आधीपासूनच आहे, पण तुला माहित नाही. ठेवण म्हणतो, मालक, माझ्याकडे फक्त हे धोतर आहे. कोडूमन म्हणतो, तुझ्याकडे वेळ आहे आणि या जगात वेळ सर्वात मौल्यवान आहे. ठेवण म्हणतो, पण मी वेळ पैज म्हणून कशी लावू? कोडूमन हसून म्हणतो, लावू शकतोस. या ब्रह्मांडात वेळ सर्वात मौल्यवान आहे. कोडूमन त्याच्याकडे बघून त्याला म्हणतो, तुला दास म्हणून वैश्य आणि दुष्ट लोकांमध्ये विकलं. तिथून तू पोन्नानीला जाणाऱ्या नावेत बसून पळाला. अनेक दिवस घनदाट जंगलात भटकलास. नदी ओलांडता आली नाही म्हणून तू इथं आलास आणि आता माझ्या समोर बसून चौरंग खेळतोस. ही आहे वेळेची नियती. ते ऐकून ठेवण आश्चर्यचकित होतो. त्याला वाटतं कोडूमन पोट्टी हा कोणी मोठा महापुरुष आहे.
कोडूमन म्हणतो ठीक आहे, तू तुझा वेळ पैज म्हणून लाव. जर तू जिंकलास तर तू इथून जाऊ शकतोस आणि जर हारलास तर आयुष्यभर तुला इथंच राहावं लागेल या वाड्याचा गायक म्हणून. ते ऐकून थेवन घाबरतो. तो म्हणतो मालक मला माफ करा, मी हा खेळ नाही खेळू शकत, मला घरी जावंच लागेल. कोडूमन हात पुढे करून म्हणतो ठीक आहे, दे ते फासे इकडे. थेवन त्याच्या हातात फासे सोडतो. तितक्यात कोडूमन हात बाजूला करतो आणि फासे चौरंगवर पडून खेळ सुरू होतो. कोडूमनच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटतं. तो म्हणतो अरे तू तर फासे टाकलेस, आता तुला खेळावं लागेल. सरकव पुढे कवडी. खेळ हळूहळू पुढे चालू राहतो. कोडूमन त्याची एक एक सोंगटी मारतो. शेवटी त्याच्या सगळ्या कवड्या आत जातात आणि शेवटची एक बाहेर राहते. जिंकायला त्याला फक्त 12 पाहिजेत. तो शेवटचे फासे टाकतो. एकावर 6 आणि एकावर 1 पडतात. ते बघून थेवनला दिलासा मिळतो. पण कोडूमनच्या एका नजरेने फासा पलटतो आणि 1चे पुन्हा 6 होतात. ते बघून कोडूमन पुन्हा कपटे आविर्भावात हसतो. थेवन घाबरून काही न म्हणता तिथून निघून जातो. म्हणजे आता थेवन आयुष्यभर इथंच राहणार. दुसरीकडे स्वयंपाकी एक कोंबडी पकडून रात्रीसाठी जेवण बनवत असताना थेवन तिथे येतो. स्वयंपाकी म्हणतो आता तुला गाण्यासोबत चौरंग सुद्धा खेळावं लागेल. थेवन म्हणतो मालकासारख्या बुद्धिमान माणसाची संगत लाभली हे माझं भाग्यच आहे. त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे, ते महाज्ञानी आहेत. त्याचं ऐकून स्वयंपाकी जोरात हसतो. तो म्हणतो कोडूमन दुष्ट आहे, जसं तुला दिसतं तसं नाही. थेवन म्हणतो मालक हे ऐकतील तर चिडतील, तुम्ही असं बोलू नका. स्वयंपाकी म्हणतो मला आदेश देणारा तू कोण? महालाच्या उष्ट्यावर जगणारा तू एक नीच आहेस. थेवन म्हणतो इथे आपण दोघेही समान असून मालकाच्या इशाऱ्यावर नाचतोय. रात्री जेवणाच्या वेळी थेवन आणि कोडूमन दोघेही जेवायला बसतात. थेवन बघतो की कोडूमन चिकन याआधी कधी खाल्लं नसल्यासारखं खात असतो. जेवल्यावर तो ताट फेकून देतो. थेवनला म्हणतो रात्रीच्या जेवणानंतर तुझं गाणं ऐकेन, तू जेवून घे. तू दुर्बल झालास तर तुझ्या आई पारूला वाईट वाटेल. ते ऐकून थेवन म्हणतो मालक मी तर तुम्हाला माझ्या आईबद्दल कधी सांगितलं नाही. कोडूमन म्हणतो तू पाठीमागे एकदा सांगितलं होतं, तुझी आई वाट पाहत आहे म्हणून. थेवन म्हणतो हो मालक सांगितलं असेल, पण मला आता आठवत नाही. कोडूमन थेवनला विचारतो स्वयंपाकी तुला काही त्रास तर देत नाही ना? माझ्याबद्दल तो काही बोलला होता का? थेवन म्हणतो नाही मालक, मला तो काही बोलला नाही. कोडूमन म्हणतो तुझ्या आधी एक जण इथं आमच्यासोबत राहिला होता. तो तुझ्यासारखाच दिसायचा, खूप हुशार होता. स्वयंपाक्याने त्याच्या डोक्यात काय भरवलं माहित नाही. वेड्यासारखा करायचा, सारखा इकडून तिकडून भटकत राहायचा, ओरडायचा, किंचाळायचा. त्याला सहन करणं अवघड झालं होतं. मग एक दिवस मीच त्याचा अंत केला. आता तो वाड्याच्या दक्षिणेला शांत झोपलाय. तितक्यात स्वयंपाकी तिथे येतो. कोडूमन त्याला जेवणाचं काय झालं विचारतो. स्वयंपाकी वैतागून म्हणतो आता तर दिलं होतं, दिवसातून 4 वेळा खाता, सारखं सारखं कुठून देऊ? कोडूमन रागावून म्हणतो मूर्ख, पाहुण्यांसमोर कसं बोलावं कळत नाही का? थेवनला घुबडाच्या ओरडण्याचा आवाज येतो. कोडूमन म्हणतो घुबड ओरडणं म्हणजे मृत्यूची चाहूल लागणं. तो स्वयंपाकाला म्हणतो तुला मृत्यूची भीती नाही वाटत का? स्वयंपाकी म्हणतो नाही. कोडूमन रागाने म्हणतो डोळे खाली करून बोल. पण स्वयंपाकी तसाच त्याच्याकडे बघत असतो. कोडूमन आणखी संतप्त होतो. त्याच्या प्रचंड रागाने स्वयंपाकघरातील भांडे हलू लागतात. थेवनचंही ताट हलू लागतं. स्वयंपाकी आणि कोडूमन एकमेकांकडे बघू लागतात. कोडूमन संतापून हाताची हालचाल करतो आणि लांबूनच स्वयंपाकाला खेचून त्याची मान पकडतो आणि एका हाताने त्याला वर उचलून जोरात हसतो. ते दृश्य बघून थेवन खूप घाबरतो. थेवन म्हणतो त्याला सोडा नाहीतर तो मरेल. कोडूमन त्याला रागाने म्हणतो तू मध्ये नको बोलू. कोडूमन स्वयंपाकाला फेकून थेवनकडे बघतो. थेवनला गाणं चालू कर म्हणतो. पुढच्या दृश्यात थेवन आणि स्वयंपाकी त्याच्या स्वयंपाकघरात येतात. थेवन त्याला विचारतो मालक नेमका कोण आहे? त्याला माझ्या आईबद्दल कसं माहिती? हा मोठा मांत्रिक आहे का? कोडूमन पोटी नेमका आहे कोण? स्वयंपाकी म्हणतो तू ऐकलं ते खरं आहे. कोडूमनने त्या गायकाला मारून टाकलं. मीच त्याला दक्षिणेकडे काढलं होतं. कोडूमन पोटी बद्दल माहिती करून घ्यायचं असेल तर आधी या वाड्याचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. त्याआधी महामांत्रिक चुदलन पोट्टी हा कोण होता हे समजून घ्यावं लागेल. स्वयंपाकी सांगतो खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चुदलन पोट्टी नावाचा अथर्ववेदाचा मोठा अभ्यासक होता. घोर तप करून त्याने वाराई देवीला प्रसन्न केलं. त्याच्यावर प्रसन्न होऊन देवीने त्याला एक जादूची पेटी दिली. त्यात अमानुष शक्ती असलेला एक चातन होता. देवीने त्याला सांगितलं हा चातन तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. एवढं सांगून देवी अदृश्य झाली. पण पोट्टीने चातनला आपल्या वशमध्ये करून त्याच्यावर अत्याचार केले. त्याला तो साखळीने बांधून खोलीत बंद करे, अमानुष मारहाण करी. त्याच्या अत्याचाराला कंटाळून एके दिवशी नशेत धुंद झालेल्या चुदलन पोट्टीला चातन म्हणाला जर तू माझ्या तोंडात पाहशील तर तुला नरकाचं दर्शन होईल. नशेत धुंद असलेला पोट्टी चातनच्या तोंडात पाहतो. त्याच्या तोंडात बघितल्यावर चातन पोट्टीची आत्मा काढून त्याला मारून टाकतो. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील बाकीच्या लोकांनाही मारून टाकतो. अनेक मांत्रिक चातनला मारायला आले पण सर्व मारले गेले. शेवटी या घराण्याचा शेवटचा वंशज कोडूमन पोट्टी चातनला मारायला येतो तेव्हा त्याचं बोलणं अर्धवट थांबवत थेवन म्हणतो तुमचं खरं आहे, मी वरच्या माळ्यावर चातनला पाहिलं. स्वयंपाकी म्हणतो जर तू रात्रीच्या वेळी असं फिरू लागला तर मला पण तुझ्यासाठी खड्डा खोदावा लागेल. दुसरीकडे मध्यरात्री कोडूमन पोट्टी अंगाला राख लावत बसलेला दिसतो. लांब वाड्याच्या पायऱ्यांवरून जंगलातली यक्षिणी वाड्याकडे येताना दिसते. ही तीच यक्षिणी होती जिने कोराला मारलं होतं. थेवन तिला येताना लपून पाहतो. ती कोडूमन पोट्टीच्या खोलीत जाते. ते दोघे प्रेम करताना थेवन त्यांना लपून पाहतो.
ठेवण त्यांना बघताना यक्षिणी त्याच्याकडे बघते. तो घाबरून आपल्या खोलीत जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी ठेवण झोपेतून उठतो. रात्रीच्या प्रसंगाने घाबरलेला ठेवण पलीकडे लाकडे फोडणाऱ्या स्वयंपाक्याकडे जाऊन म्हणतो, आपण इथून पळून जाऊ, हे घर श्रापित आहे, आपण इथे राहिलो तर दोघं पण मरू. स्वयंपाकी म्हणतो, तू जा इथून, मला काम करू दे. ते ऐकून ठेवण परत आपल्या खोलीत जातो. आपले कपडे गोळा करून तिथून पळायची तयारी करतो. तेवढ्यात त्याला कोडूमनच्या पादुका आणि काठीचा आवाज येतो. त्याला समोर बघून त्याच्या हातातलं कपड्याचं गाठोडं खाली पडतं. कोडूमन त्याला कुठे निघालास विचारतो. ठेवण म्हणतो, माझी आई एकटी आहे, मला जाऊ द्या. कोडूमन हसत म्हणतो, जशी तुझी इच्छा, तुला मी अडवणार नाही, पण एवढ्या पावसात तू कसा जाशील? कोडूमनने असं बोलल्यावर निरभ्र आबाळात अचानक अंधारून येतं. ठेवण बाहेर बघतो तर मुसळधार पाऊस सुरू असतो. पाऊस बघून तो जायचं रद्द करतो. रात्री जेवत असताना कोडूमन त्याला म्हणतो, हा पाऊस कधी थांबेल माहित नाही, कदाचित काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षही लागू शकतात. तुझ्या आधीचा मृत्यू झालेला नर्तक होता, तो जाताना असाच पाऊस पडला होता. तो सलग 3 वर्ष पडत होता. इतका भीषण होता की दिवस आणि रात्र यात फरक करणं कठीण झालं होतं. नंतर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. बिचारा फक्त बडबड करायचा. ठेवण म्हणतो, त्यामुळे तुम्ही त्याला मारलं का? कोडूमन म्हणतो, नाही, गायकाला गाणं आणि नाचणाऱ्याला नाच यायलाच पाहिजे, नाहीतर तो या पृथ्वीवर ओझं बनतो. ठेवण रागात म्हणतो, संगीत ही दैवी विद्या आहे आणि त्या विद्येचं गायन म्हणजे मोक्षाची यात्रा आहे. ज्याने आपली संस्कृती विसरली तो हे काय समजणार? कोडूमन असत म्हणतो, हे ब्रह्मयुग आहे, कलियुगातील सर्वात वाईट युग. या युगात सर्वात जास्त विकृती येते, सगळीकडे उन्माद असतो. ब्रह्मयुगात ईश्वर भक्तीचं काहीच फळ मिळत नाही. किती जोरात त्याला आवाज दे, तो ऐकत नाही. ठेवण म्हणतो, पाऊस थांबल्यावर मला जावं लागेल. कोडूमन म्हणतो, मला वाटलं होतं तू हुशार असशील, तू देखील बाकीच्यांसारखा भित्रा आहेस. ठेवण म्हणतो, मला माफ करा, मी तुमच्यासाठी इथे गात राहील. कोडूमन म्हणतो, काही गरज नाही, तूही त्या गायकासारखा मला निरुपयोगी वाटू लागलाय. दुसऱ्या दृश्यात ठेवण निराश होऊन आपल्या खोलीत झोपलेला दिसतो. स्वयंपाकी त्याला एका खोलीत नेऊन त्याला गव्हापासून बनवलेली दारू प्यायला देतो. ठेवण निराश होऊन त्याला सांगू लागतो, माझ्या गावात आता पेरणी चालू असेल, माझं घरही नदी किनाऱ्यावर आहे, घरी फक्त आई असते, तिचे हात आता कठोर झालेत, खूप कष्ट करते ती, तिने मला ही कानातली बाळी दिली, ती माझी वाट बघत असेल बिचारी, तिला माहित नाही मी कुठे आहे. दारू पिऊन ठेवून झोपी जातो. साखळीच्या आवाजाने त्याला जाग येते. समोर दारामागून त्याला काही आवाज येतात. तो दारात नीट बघतो तर एक भयानक चातण दारात बसल्याचं त्याला दिसतं. तो चातण अचानक ठेवणकडे धावत येतो आणि त्या स्वप्नातून ठेवण जागा होतो. बाहेर येऊन बघतो तर मुसळधार पाऊस आणखी चालूच असतो. त्याची नजर स्वयंपाक्याकडे जाते. तो पावसात खड्डा खणत असतो. ठेवण त्याच्याकडे जाऊन खड्डा का खणतोय विचारतो. तो काही बोलत नाही, फक्त ठेवणकडे पाहतो. ठेवणला वाटतं हा खड्डा त्याच्यासाठीच खणत आहे आणि आज त्याचा मृत्यू होणार आहे. स्वयंपाक्याला बघून ठेवण पुन्हा वाड्यात न येता बाहेर पळू लागतो. पण काही अंतर पळाल्यावर त्याच्या पोटात प्रचंड वेदना होऊन त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागतात. त्याची दृष्टी जाऊ लागते. सगळं अंधुक दिसू लागतं. तो तसाच पोट धरून पुन्हा वाड्याच्या पायरीपर्यंत येतो. तिथं कोडूमन पोटी थांबलेला असतो. कोडूमन म्हणतो, मला न विचारता गेल्यामुळे तुला उलट्या झाल्या, मला नीट विचारून गेला असता तर तुला असं झालं नसतं. ठेवण गायावया करत म्हणतो, मालक मला माफ करा, मी तुम्हाला विचारलं नाही, मला जाऊ द्या. कोडूमन हसत म्हणतो, तू इथून जाऊ नाही शकत. पुढच्या प्रसंगात ठेवण स्वप्नात आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला दिसतो. पण तितक्या स्वयंपाकी त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवतो आणि पुन्हा त्याला थोडी दारू पाजतो. त्याच्या पोटात आणखी दुखत असतं. ठेवण त्याला म्हणतो, मी प्रयत्न केला पण इथून बाहेर नाही जाऊ शकलो. स्वयंपाकी म्हणतो, तूच काय, इथून बाहेर जाणं आतापर्यंत कोणालाच शक्य झालं नाही. हा एक सापळा आहे, जितकं बाहेर जायचा प्रयत्न करणार तितकं त्यात तो अडकत जाणार, ज्यात हळूहळू तुझी स्मृती जाणार. ठेवण म्हणतो, मला काही समजलं नाही. स्वयंपाकी त्याला झाडपाल्याचं औषध बनवून देतो. त्याला म्हणतो, हे खा, तुला बरं वाटेल. तो ठेवणला विचारतो, तुला आठवते का तू इथं कधी आला होता? ठेवण म्हणतो, काही दिवसांपूर्वी आलो होतो. स्वयंपाकी विचारतो, काही दिवसांपूर्वी की काही महिन्यांपूर्वी? तुला तुझं नाव आठवतंय का? ठेवण आपलं नाव आठवू लागतो. स्वयंपाकी म्हणतो, ते जाऊ दे, तुला तुझ्या आईचं नाव तरी आठवतंय का? ठेवण आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही आठवत नाही. यावर स्वयंपाकी म्हणतो, इथं काय घडतंय मी तुला सांगू शकत नाही, पण दाखवू शकतो, माझ्यासोबत चल. तो ठेवणला आपल्यासोबत घेऊन एका खोलीत जातो. दरवाजा उघडून एका जिन्याच्या दिशेने वर पोटमाळ्यात जातो. वर स्वयंपाकी त्याला एक कपड्याने झाकलेला मृतदेह दाखवतो. तो सांगतो, हा या घराचा मालक आहे. तो देखील आपल्यासारखं इथं या सापळ्यात अडकला. वेळेसोबत आपलं नाव, आपलं जगणं विसरला. त्याच्या वेडेपणामुळे त्याला इथं बांधून ठेवावं लागे. याचं नाव कोडूमन पोट्टी आहे. चुदलन पोट्टीचा शेवटचा वंशज. हा तोच मांत्रिक आहे जो चातनला मारायला आला होता. ठेवण त्याच्या तोंडावरील कपडा काढतो, जो हुबेहूब या घरमालकासारखा दिसत असतो. ठेवण विचारतो, हा जर खरा कोडूमन पोट्टी आहे तर आपल्यासोबत खाली राहतो तो कोण आहे? स्वयंपाकी म्हणतो, ते याचं रूप घेतलेला चातन आहे. फक्त शरीर हाडा मासाचा आहे, आतून पूर्ण शक्तिशाली राक्षस आहे. हा चातन आपल्या जवळ येणाऱ्या सर्वांना आपल्या वशमध्ये करतो. त्याने आपल्या भोवती एक अभेद्य कुंपण बनवले. तो स्वतः याचा मालक आणि बंदी आहे. आपण यातच अडकलोय, इथून कोणी जाऊ शकत नाही. हे ऐकून ठेवण घाबरून त्याच्याकडे बघतो. पुढे स्वयंपाकी आणि ठेवण भर पावसात जंगलात केलेल्या खड्ड्यात कोडमन पोट्टीच्या शरीराला दफन करतात. वाड्यात आल्यावर ठेवण त्याला विचारतो, कोणतं पाप केलं म्हणून आपण इथं आलो? स्वयंपाकी म्हणतो, आपण आपल्या कर्माने इथं आलो आणि या जाळ्यात अडकलो. इथून निघायचा एकच मार्ग आहे.
वाड्यात एक बंद खोली आहे, त्यात एक अखंड ज्योत जळत असते, ती विझवावी लागेल. ठेवण विचारतो, ती खोली कुठं आहे? स्वयंपाकी सांगतो, ती मोठ्या खोलीच्या बरोबर खाली गुप्त तळघरात आहे. अन्न भांडारात धान्याच्या खाली एक गुप्त दरवाजा असून त्या दरवाजातून तिथं जायला रस्ता आहे. त्या खोलीला मजबूत लोखंडाचं कुलूप लावलंय. दाराच्या फटीतून बघितल्यावर आत मांत्रिक शक्तीने कायम जळणारी एक ज्योत दिसते. बरोबर त्या खोलीच्या वर चातनची खोली आहे. तो या दिव्याचं सदैव रक्षण करत असतो. चातनचं फक्त एकच लक्ष आहे, त्याची अमरता आणि शक्तीत जो बाधा आणेल त्याला संपवणं. ज्योत विझवायची असेल तर आपल्याला चातनला अडवावं लागेल. ठेवण म्हणतो, या खोलीची चावी कुठे आहे? स्वयंपाकी म्हणतो, मला माहीत नाही. कदाचित ती हरवली असेल, गंजून नष्ट झाली असेल, किंवा जी लोक गाडली त्यांच्या सोबतच तीही दफन झाली असेल. ठेवण म्हणतो, चातनने हे जाळं विणलंय, त्याला नक्की माहीत असेल ती चावी कुठे आहे आणि ते ओळखायचा एकच मार्ग आहे. पुढच्या प्रसंगात ठेवण उदास होऊन खिडकीत बाहेर बघत असतो. बाहेर अजून मुसळधार पाऊस चालूच असतो. सततच्या पावसाने एक भलं मोठं झाड वाड्याच्या बाजूला पडतं. स्वयंपाकी आणि ठेवण ते बघायला जातात. स्वयंपाकी त्याला सांगतो, असाच पाऊस सुरू राहिला आणि जर आणखी एखादं झाड वाड्यावर पडलं तर खाली जाण्याचा रस्ता बंद होईल. ठेवण त्याला म्हणतो, तू भरपूर चिकन आणि दारू तयार ठेव, आपण रात्री चावीचं काम पूर्ण करू, आपल्याला इथून निघावंच लागेल. स्वयंपाकी म्हणतो, पण जर तुझ्याकडून काही चूक झाली आणि तू पकडला गेला तर मी तुला वाचवू शकणार नाही. ते ऐकून ठेवण मनातून घाबरतो. हे म्हणून तो जेवण बनवायला निघून जातो. जेवण बनवत असताना चातन त्याच्या मागे येऊन थांबतो. तो आल्याचं त्याला माहीत नसतं. त्याची चाहूल लागल्यावर तो मागे बघतो. चातन स्वयंपाकाचा गळा पकडून म्हणतो, कोणाच्या परवानगीने तू त्याला तळघरातून दारू आणून पाजलीस? लवकरच त्याच्यासाठी पण एक खड्डा खोदायला घे सांगून तो निघून जातो. बाहेर ठेवण चातन समोर गाणं गाऊ लागतो. चातन खुर्चीवर बसून त्याचं गाणं ऐकत असतो. गाणं संपल्यावर ठेवण म्हणतो, मला तुमचं खरं रूप बघायचं आहे. चातन म्हणतो, अजून ती वेळ आली नाही, जा अजून दारू घेऊन ये. ठेवण खोलीत दारू आणण्यासाठी जातो. तो स्वयंपाक्याला शोधतो, पण तो कुठेच दिसत नाही. ठेवणला वाटतं स्वयंपाक्याने त्याला फसवलं. तो घाबरून त्याच्या खोलीत बसून राहतो. थोड्या वेळाने वर ठेवलेला एक चाकू पाठीमागे लपवून तो चातनकडे जातो. चातन दारूच्या नशेमुळे गाढ झोपलेला असतो. तो झोपला याची खात्री करून ठेवण त्याच्या कमरेची चावी शोधायला लागतो, पण चावी त्याला काही भेटत नाही. चावी शोधता शोधता अचानक त्याची नजर वर जाते. चातन डोळे उघडून त्याला बघत असतो. ते पाहून ठेवण भीतीने मागे सरकतो. चातन त्याच्या समोर उभा राहतो. तो म्हणतो, शेवटी तुझ्या हिशोबाची वेळ आली तर. ठेवण घाबरून उभा राहतो आणि लपवलेला चाकू चातनला मारायला काढतो. चातन एका हाताने चाकू धरतो तर दुसऱ्या हाताने त्याचा गळा पकडून दाबू लागतो. तो ठेवणला म्हणतो, मला तुझी आत्मा बघायची आहे, डोळे उघडून माझ्या तोंडात बघ. ठेवणचे डोळे अर्धे मिटलेले असतात. तसाच तो चातनच्या तोंडात बघतो. त्याला त्याच्या तोंडात प्रखर उजेड दिसू लागतो, पण काही क्षणात तो उजेड बंद होतो. चातन त्याला सोडून देतो आणि कमरेची चावी शोधू लागतो. त्याला चावी मिळत नाही. स्वयंपाक्याने काढल्याचा त्याला संशय येतो. दुसरीकडे स्वयंपाकी खाली तळघरात ज्योतीसमोर थांबलेला आपल्याला दिसतो. तो फुंकर मारून तिथला दिवा विझवतो. दिवा विझल्याने सर्वत्र अंधार होतो. ठेवण समोरून चातनही गायब होतो. ठेवण अंधारात चाच पडत एका खोलीत जातो. तिथे अनेक दिवे, काही मूर्त्या, अनेक छोटी पेटी ठेवलेली असते. स्वयंपाकी तिथे येतो. तो सांगतो, ही वाराई देवीची जादूची पेटी आहे. खूप वर्षापूर्वी हीच पेटी देवीने चुदालन पोट्टीला दिली होती. स्वयंपाकीला बघून रागाने ठेवण त्याचा गळा पकडतो आणि दुसऱ्या हाताने चाकू त्याच्या गळ्यावर ठेवतो. स्वयंपाकी म्हणतो, वाद घालून वेळ वाया घालू नकोस, आपल्याकडे वेळ नाही. सूर्योदयापूर्वी आपल्याला चातनला या पेटीत बंद करावं लागेल, नाहीतर आपण कुठेही गेलो तरी तो आपल्याला शोधून मारून टाकेल. ते दोघेही मशाल घेऊन लपलेल्या चातनला शोधायला निघतात. स्वयंपाकी त्याला म्हणतो, आता माझं नीट ऐक, हा आपल्या परीक्षेचा शेवटचा टप्पा आहे. काही झालं तरी तो आपल्या समोर आल्यावर त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. तो आपल्या बुद्धीशी खेळू शकतो, आपल्यावर हल्ला करू शकतो. जर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला त्याच्यापासून जपून राहावं लागेल. ते दोघेही चातनला शोधायला एका खोलीत येतात. ठेवण सगळीकडे नजर फिरवतो, पण त्याला चातन कुठे दिसत नाही. ठेवण घाबरत विचारतो, कुठे आहे तो? स्वयंपाकी म्हणतो, समोर त्या खांबाच्या पलीकडे लपलाय. स्वयंपाकी ओरडून म्हणतो, लपायचं बंद कर आणि बाहेर ये. तिथून चातन बाहेर येतो. चातन त्याला म्हणतो, मला हुकूम देणारा तू कोण आहेस? एका नीच कुळात जन्मलेला तू मला हुकूम देतोस? स्वयंपाकी म्हणतो, मी नीच कुळात जन्मलेलो नाही, माझ्या अंगात कोडमन पोट्टीचं रक्त आहे. हे ऐकून चातन म्हणतो, हे अशक्य आहे, मी त्याच्या पूर्ण कुटुंबाला मारले. काही दिवसापूर्वी तूच तुझ्या हाताने कोडमन पोट्टीला गाडलं होतं ना? स्वयंपाकी म्हणतो, हो तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी कोडमन पोट्टीचाच मुलगा आहे, त्याच्या एका दासीपासून झालेला. तुझ्यासारखा हुशार माणूस पण हे ओळखू शकला नाही. तूच म्हणत असतो ना, माणूस जन्माने नाही तर कर्माने ब्राह्मण होतो. तुला मारून मी हा वाडा मुक्त करणार आहे. चातन हसून म्हणतो, खूप छान, एका दासीपुत्राची एवढी मोठी महत्वाकांक्षा. हे बोलून चातन त्याच्या समोर उडी घेतो. हल्ल्याने घाबरून स्वयंपाकी दुसरीकडे जाऊन पडतो. आता चातनच्या समोर ठेवण असतो. ठेवण हातातल्या चाकूने चातनवर हल्ला करतो. तितक्यात स्वयंपाकी उठून मशालीवर राख टाकतो. त्यामुळे चातनला वेदना होतात. त्या वेदनेने चातनचं लक्ष विचलित होतं आणि ठेवण त्या चाकूने चातनच्या पोटावर खोल वार करतो. ते बघून चातन पुन्हा ठेवणचा गळा पकडतो. पुन्हा स्वयंपाकी मशालीवर राख टाकून चातनला दूर करतो. काही काळ शांतता पसरते. पुढच्या दृश्यात ठेवण त्याच खोलीत झोपलेला दिसतो. तो उठून बघतो तर तिथं तो एकटाच असतो. स्वयंपाकी आणि चातन दोघेही तिथे नसतात. घाबरून जवळ पडलेल्या मशालीला घेऊन तो अंधारात वाट काढत निघतो.
काही अंतर चालल्यावर मशालीच्या उजेडात त्याला एक मानवी सापळा दिसतो. तो स्वयंपाकीने सांगितलेल्या वैद्याचा होता, जो दक्षिणेकडे खजिना शोधायला गेला. त्यानंतर तो पुन्हा कोणाला दिसला नव्हता. दुसरीकडे स्वयंपाकी रस्ता शोधत पुढे निघालेला असतो, पण तितक्या संपूर्ण वाडा गोल फिरू लागतो. त्याला पुढे जाता येत नाही. इकडे थेवनी मशाल घेऊन रस्ता शोधत एका ठिकाणी पोहोचतो, जिथं समोर भिंत येते. तो मागे वळतो तर मागेही भिंत असते. भिंतीच्या एका चौकोनी भागात तो अडकतो. चारही भिंती आता जवळ येऊ लागतात. थेवन घाबरून तिथेच रडत बसतो. दुसरीकडे स्वयंपाकी देखील दिवा ठेवलेल्या खोलीत येतो. तिथे पडलेला चाकू घेऊन मंत्र पुटपुटत चाकूने डाव्या हातावर वार करतो. त्याच्या हातातून रक्त वाहू लागतं. इकडे थेवन मशालीच्या लाकडाने भिंतीला खड्डा करून त्यातून बाहेर येतो. दुसरीकडे स्वयंपाकी मंत्र पुटपुटत राहतो. त्याला मागे रडण्याचा आवाज येतो. तो चातन असतो. त्याने स्वयंपाकाच्या वडिलांचं म्हणजे कोडूमन पोट्टीच्या तरुणपणाचं रूप घेतलेलं असतं. तो त्याला झालं गेलं विसरून आपल्या वडिलांना भेट म्हणतो. पण स्वयंपाकी त्याला म्हणतो, मला चांगलं माहित आहे तू कोण आहेस ते. तोपर्यंत तिथे थेवन पोचतो. स्वयंपाकी थेवनला म्हणतो, ती पेटी उघड. चातन म्हणतो, तू जर पेटी उघडली तर तुझा मृत्यू होईल. मला यात बंद करून हा स्वयंपाकी तुला मारून टाकेल. स्वयंपाकी म्हणतो, तू याचं ऐकू नको, पेटी उघड. चातन म्हणतो, पेटी उघडली तर मृत्यूला तयार राहा. स्वयंपाक्याची नजर थेवनकडे जाते आणि चातन स्वयंपाक्यावर हल्ला करतो. त्याला खाली पाडून त्याच्या अंगावर बसून त्याचा गळा दाबतो. चातन स्वयंपाक्याला मारून टाकणार तितक्यात थेवन चातनच्या मानेवर चाकूने खोल वार करतो. झालेल्या हल्ल्याने चातन मागे सरकतो. स्वयंपाकी उठून उभा राहतो आणि चातनच्या डाव्या हातातील अंगठी काढून घेतो. चातन म्हणतो, ही शक्ती ग्रहण करण्याचा तुला अधिकार नाही. ही शक्ती तुझ्यासाठी शाप ठरेल. स्वयंपाकी चातनला आग लावतो. आगीने होरपळून चातन एका खोलीत जातो. त्याच्या जळालेल्या शरीरातून एक विचित्र राक्षसी प्राणी बाहेर येतो. तो आतमध्ये एका ठिकाणी लपतो. स्वयंपाकी त्याला म्हणतो, लपू नको, बाहेर ये. आजपासून मी तुझा मालक आहे. तो चातनची अंगठी हातात घालू लागतो. पण ती अंगठी घालण्यापासून थेवन त्याला अडवतो. तो म्हणतो, असं करू नको. जो कोणी ही शक्ती प्राप्त करेल तो भ्रष्ट होईल. तू जर ही अंगठी घातली तर माझ्यासारखे सामान्य लोक नेहमी शिकार होत राहतील. अंगठी घालण्यावरून दोघांची झटापट होते. त्या झटापटीत ती अंगठी खाली पडते. त्या भांडणात ते दोघेही एकमेकांवर वार करतात. हातातील मशाल खाली पडून त्या मशालीच्या अग्नीने वाड्याच्या तळघरातील लाकडी खांबांना आग लागते. आगीने हळूहळू तिथले लाकडी खांब पडू लागतात. थेवन स्वयंपाक्याला जोरदार लाथ मारतो आणि खाली पडलेली अंगठी घेऊन थकलेल्या अवस्थेत तो वाड्याबाहेर येण्यात यशस्वी होतो. बाहेर पाऊस थांबून ऊन पडलेलं असतं. जंगलात पक्ष्यांचा आवाज त्याला ऐकू येऊ लागतो. हळूहळू रस्ता शोधत तो जाऊ लागतो. पण स्वयंपाकी पाठीमागून येऊन त्याच्यावर हल्ला करतो. मारता मारता थेवनला बघून तो घाबरून अचानक मागे सरकतो. थेवन उठून उभा राहतो. तो थेवनला विचारतो, तुझ्या कानात बाळी होती ती कुठे? थेवन उजव्या कानाच्या पाळीला हात लावतो. स्वयंपाकी म्हणतो, ती तर तुझ्या डाव्या कानात होती. थेवन त्याच्याकडे बघत हातातली अंगठी त्याला दाखवतो. इकडे तळघरातलं दृश्य आपल्याला दिसतं, जिथं थेवन मरून पडलाय आणि हा जो थेवन जंगलात उभा आहे तो चातन आहे. स्वयंपाकी उठून भीतीने पळत सुटतो. पुढे त्याला नदी लागते. नदीच्या प्रवाहात थांबून तो कोणाला तरी समोर बघत हसतो आणि पात्रातील एक गारगोटी मारायला उचलतो. पण एक गोळी त्याला लागते आणि तो खाली पडतो. समोर पोर्तुगीज उभे असतात. त्याला मारून ते पुढे निघतात. स्वयंपाक्याचा मृतदेह पाण्यात वाहत जातो. इकडे थेवनच्या रूपातील चातन नदीच्या पाण्यात तोंड धुवून ती अंगठी हातात घालतो आणि पाण्यात पाहतो तेव्हा कोडूमन पोट्टीची प्रतिमा पाण्यात हसताना त्याला दिसते. तो पुढे निघतो आणि क्षणभर थांबून पळून पाठीमागे बघतो आणि इथे चित्रपट संपतो.